नमस्कार मित्रांनो, फायनली आमचा प्लॅन ठरलेला आहे. आम्ही लोक चाललोय गोवा. आमची ट्रेन यायला तर अर्धा तासामध्ये बोरिवलीवरून भावाच्या गावी चाललोय आपण. बघूया भाऊ कसा पाहुणचार करतोय. 3 महिन्यापासून बोलतोय गोवाला जायचं आहे. भाई घरी येतोय माझ्या, तुम्ही सगळे तर टेन्शन घेऊ नका, काही सगळं ठीक होणार. चिकन मटन सगळं चिकन मटन स्क्वीड पासून सगळं भेटतं. हा न्यू कमर आहे, हा एक आणि हा एक, हा नाही हा एक. जे लोक आले नाही त्यांना आम्ही मिस करू तिकडे जाऊन. तुम्ही लोकांनी टाक दिली पण आम्ही नक्की मिस करू. जे लोक आलेत, खूप लोक नवीन आलेत, 2 गाण्या रुपेश दादा त्यांच्यासोबत एन्जॉय करू. द शोमॅन नाटकी करत होता खूप, पण यायला रेडी झालाय. काहीतरी व्हिडिओ चालू आहे. हा चालू आहे, बोलत प्रवास सुरू झालाय. एवढी बेकार ट्रेन आहे नाही बाई, कारण ट्रेन मध्ये सगळ्यात बेकार एक्सपिरियन्स. एवढी बेकार ट्रेन आहे, एवढी स्लो चालते ना, 3rd क्लास आहे खरंच. एवढे आमच्याकडे एक जण एक्स्ट्रा आलेला आहे, जो एमर्जन्सी मध्ये आम्ही लोकांनी त्याला वरती जमा केलाय कॉन्ट्रोलसाठी. टीसी आलेला, टीसीने आम्हाला पकडलं, जस्ट त्याला पकडला, बाईला खूप बार्गेन केलं. नंतर टीसीने आमच्याकडे, आम्ही लोक स्लीपरची तिकीट काढून आलोय 400 मध्ये, आणि टीसी आमच्याकडून 2000 मागत होता. त्याला सोबत बसवल्यामुळे आम्ही त्याची जनरल तिकीट काढले, तरी पण 2000 भरायला बोलत होता. ह्याला बघून टीसी घाबरला. हा उठून टीसीच्या छातीवर जाऊन उभा राहिलेला भाई, की आवाज करू नको, आमची 10 पोरं आहेत. त्याची अर्धी अशीच फाटली. 2000 वरून डायरेक्ट 600 वर आला. चलो फायनली वी आर इन गोवा. भावाने एका ट्रेन मध्ये 24 तास घालवलेत लगभग आमचे. थँक्यू नंतर बोला मला. 24 तास नाही, मी असंच बोललो रे, 24 तास नाही झाले. 24 तास हे लोक परत बोलले असते मुंबईला. बॅग सगळ्या घे. बॅग कोणाची राहिली आहे? कुठे ए घे, प्रॅग गेला. वेलकम टू गोवा सिंगम. वेलकम टू गोवा सिंगम. हिची अवघ्या 14 तासांच्या प्रवासानंतर आम्ही लोक पोहोचलोय गोवाला. काय बोलतो मी इथे काहीतरी करतो. फ्लोची महाबैन करून टाकली बाबा तू. आमची ट्रेन एवढी बेकार होती ना, की मला तिकडे आतमध्ये काय व्हिडिओ काढायचा, रेकॉर्ड करायचा मन पण नाही झालं. थोडीशी पण इच्छा. हा उद्यापासून तेच दिसणार आहे, शांत राहा. थोडीशी पण इच्छा नाही झाली. एवढा बेकार आवाज करत होती आणि एवढा क्राऊड पण खूप बेकार होता, त्याच्यामुळे जरा पण मन नाही झालं आतमध्ये शूट करायचं. शेरूला जोडी भेटली असते. शेरूला आणला पाहिजे. कोणाला नाही भेटलं चला रे, काय बोलतो. रोबोट नाच रहा है. गुड मॉर्निंग गाइस, इट इज ऑन डे 1. पहिला चाललं मार्केटला. आम्ही लोक, भाऊ लोक काय म्हणतात त्याच्यामुळे शॉपिंग काही झाली नाही. आता डायरेक्ट शॉपिंग करून मग पुढचं काय तयार केलं बघूया कुठे चालतं. माझा पण ह्याच्यासारखा विचार आहे थोडाफार. यांच्या सकाळी टूर बघितलं, काय पण शॉर्ट झालेला.
भावना असं म्हणणार लवकर शॉपिंग मला आपण गोव्याचं मार्केट पण एक्सप्लोर करूया, जेणेकरून तुम्ही तो पण याच्याकडे प्लॅन झाला असेल तर तुम्ही पण रेडी होऊ शकता. शॉपिंग करायचं विचार केला त्याच्यात तर पण मी विचार केला इथे नेहमीच करतो गोव्याला करूया करून बघूया. काल जसं एक चांगलं सजेशन दिलेलं आम्ही तुम्हाला की ज्या ट्रेनचे नका येऊ त्या ट्रेनचे एका रोज पुढे ब्लॉग मध्ये येत सांगायचं इकडे का नका येऊ. काय बोलू एकदम मस्त, एकदम रोबोट के साथ थोड़ा इरिटेटिंग है बट ये भाई का क्या बोलता है शोमैन के बारे में क्या बोलना चाहते हो? वो एंटरटेनिंग है. Hats off. बोलायचं होतं ना तुला. गाण्याला काहीतरी बोलायचं आहे. तो आमचा स्पॉन्सर आहे. सँडविचवाला गाणं आणि दुसरं गाणं तो गाणं माहिती ना आपली काय करायचं बोलतात काय मी आता काहीतरी प्रॉमिस केलेलं मला मेसेज ऍक्सेप्ट करायचे बाय. घ्यायचे होते कपडे. फायनली इकडे पोहोचलोय आम्ही लोक. एक स्टार्टिंग करतोय एका चर्च वरून. इकडचं एक चर्च आहे और काय माहित नाही समजलं नाही. आता जो सांगणार आहे तो सांगेल आम्हाला काय. पण इकडचा व्ह्यू आणि सगळं बघून खूप फ्रेश वाटतंय. थोडा ज्या गर्दी खूपच आहे, जास्त गर्दी आहे, ॲडजस्टेबल नाही. बघूया इकडे विचारून बघतो, बघूया की काय नक्की चर्च आहे काय करू. आमचे लोक इकडे फोटोग्राफी चालू केले मस्त. ब्रो मी काय बोलतो काय फोटोचा स्पॉट आहे. ओल्ड चर्च आहे गोव्याचं, सगळ्यात जुनं चर्च पोर्तुगीजांनी बांधलेलं. त्याच्यामुळे आतमध्ये खूप सारे त्यांचे हिस्टॉरिकल मुवमेंट्स आहेत. हे न्यू चर्च आहे, हे ओल्ड चर्च आहे. इकडे त्या एका त्यांचा एक जो जुना धर्मगुरू होता त्याची एक बॉडी ठेवलेली आहे आतमध्ये, ती पण आपण बघूया. रिझर्व करून ठेवली. शॉर्ट घेऊ, दरवाजा नको घेऊ. एकच काढायचं. ओल्ड चर्चमध्ये जी गोष्ट कव्हर करायची होती हे लोक बोलतात अलाउड नाही. आता मोबाईल चिंता वाचलाय माझा. कब्जा करत होते मोबाईलवर, तो बाहेरूनच बघून खुश राहू. अजून काय एंट्री पण देत नाहीत. हे एक्सेप्टेड नव्हतं गोवाकडून. ए भाई ए हीरो वो बोल रहा है टोपी भी अलाउड नहीं है, क्या करें. वो देख रहा वो लोग को बाजू खड़ा किया है. लैपटॉप भी अलाउड नहीं है. एवढ्या तयारीनंतर आलेलो. पण हे जे चर्चवाले होते ओल्ड चर्च, काही लोकांनी आम्हाला आतमध्ये नाही जाऊ दिलं चष्मामुळे, टोपीमुळे आणि मोबाईलच्या कॅमेरामुळे. माहीत आहे यांना काय प्रॉब्लेम आहे गोष्टींसोबत. थोडं डिसरिस्पेक्टिंग वाटलं. सगळं काढून ठेवलं तरी पण नाही जाऊ दिलं. लक्षात ठेवा या गोष्टी तुम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा गोवाला याल.
इकडे जस्ट माझ्यामधले आमच्या ग्रुपमधले 2 लोक होते ज्या लोकांनी शॉपिंग नव्हती केली. गोवाला येऊन शॉपिंग करायची होती गोवासाठी, ह्याच्यासाठी त्यांनी मुंबईमध्ये शॉपिंग नव्हती केली. त्यांच्यासाठी आम्ही वेट करत होतो. आता मार्केटमध्ये आलेलो. इकडे 2 गोष्टी भेटल्या मला एक वस्तू घ्यायची होती, किचन थोडा युनिक होता तो भेटला, आणि एक ट्रायपॉड भेटला 500मध्ये, आणि खूप बेस्ट आहे. आता मी यूज करतो तोच, खूप बेस्ट आहे. मी ब्लूटूथ दिला, त्याच्यामध्ये फ्लॅशलाईट दिले. चालेल किती दिवस माहीत नाही, पण ठीक आहे. थोडा फीचर्स बघून ठीक वाटलं. जो लास्ट टाईम माझ्याकडे होता 2000वाला त्यापेक्षा खूप जास्त बेटर आहे. काय असं डिस्गस्टिंग वर्ड नको यूज करूया. गाय जावी कसं इंग्लिश बोलायचं, गाय जबी कसं इंग्लिश बोलायचं माझ्या ब्लॉगमध्ये टाकणार पाहिजे. भाऊ आला आमच्यासोबत, खूप कष्ट, आम्ही थोडं फोर्स केला याला, कारण शोमॅन आहे, ऑब्विसली शोमॅन आहे तर घेऊन यावं लागतं. पण इच्छा नव्हती जरा, हा इच्छा नव्हती. झालेला त्याचा एक मित्र आहे लाडका विशाल, तो आला नाही, तर त्याची इच्छा नव्हती आमच्यासोबत यायची. पण ठीक आहे, आता काय बरं नाही आलाय. पण विशालचा खूप जवळचा आणि खास मित्र म्हणजे प्रफुल्ल अंधारे होता, आहे, अजूनही आहे. तो फक्त आता दाखवत नाही, होता पण तो आज विशाल नाही आला कोणत्या कारणामुळे, तरी सुद्धा आज प्रफुल्ल अंधारे हे खूप म्हणजे आतुरतेने वाट एक बघतो गोष्ट त्यांच्या लक्षात अजून ठेवा, ह्या माणसाचा औरा कोणच डिस्टर्ब नाही करू शकत. हा काल उदास होता, आज यांची मारतोय. ठीक आहे, होत राहतात गोष्ट आहे. आणि जे लोक नवीन आहे सहन करून घ्या, स्पेशली गाण्या. दादाला तर काय बोलला नाही तो, दादा रिस्पेक्ट दादाची. पण ह्याने खूप सहन केलं त्याला. आणि अजून एक पार्टी येतोय, त्याने पण खूप सहन केलं याला. मजा येते. पण याडी मिस करत असेल तुला. हा, याडीला पण खूप मिस करतोय. तो पण एक पाहिजे होता. इकडे हिरवं तर खूप आहे ना. हो, भरपूर आहे. क्युटीज भेटतात आमच्यासारखेच खूप जास्त. हा क्युटीजला घेऊन आलोय, हा क्युटी नाही आहे. हा जिम्बॅम्बोचा माणूस वाटतो समोरचा. दाखव जरा, बॅक कॅमेरा करून दाखव जरा. हो जिम्बॅम्बो. आणि हे 2 काय करतायत ते त्यांना समजत आहे. सेम होतात ट्रॅक, ते सर्व नको करू प्लीज, पाय पडतो. चल सेम दरवाजा आहे तिकडे, सेम दरवाजा, सेम पोस्ट देणार. काय फायदा, सगळे फोटो सेम दिसणार. माझ्या प्रत्येक ब्लॉगचा कंटेंट हा माणूस असतो. आम्ही मध्ये पण फिरायला गेलेलो, पण तेव्हा माझ्याकडे तेवढी वेळ नव्हती. फक्त माझ्या भावांसोबत फिरायचं होतं म्हणून मी ब्लॉग वगैरे काढत नव्हतो. तेव्हा मजा करायची वेळ होती. आता आलोय थोडं दूर फिरायला. मध्ये नागे आपण काय कुठे गेलो, कोकणच्या मधून इथपर्यंत येईपर्यंत बऱ्याच ठिकाणी गेलेलो. आता ती मला वेळ काढायची नाही, आठवण पण करून देत पर्यंत. ते आता आठवण नाही करायचे, ते मेमरीज मला सर्व डिलीट करून टाकायचं आहे. ठीक आहे, होत राहतात, जाऊ द्या. माणसाकडनं चुक्या होतात है ना. काय असतंय, काय होतात माणसाकडूनच चुका होतात बाबा. अजून काय बोलू, मजा मस्ती काही असू दे, पण भावांनो एक सांगतो, आज ब्लॉग किती हे होईल काय माहित नाही, तरी पण आपल्या शाळेतल्या मित्रांसोबतची जी ट्रिप असते ती कधी मिस करू नका. एवढं मात्र नक्की आहे. हा शाळेत नव्हता तरी पण आम्ही याला घेऊन फिरतो, कारण ऑब्विसली हा ते बी पॉइजन ना. ऑब्विसली शोमॅन आहे. माझे ब्लॉगचे व्ह्यूज जे येतात ह्याच्या कंटेंटवरच येतात, ह्याच्यामुळे येतात. बाकी तर मी काय फक्त थोडा प्रयत्न करतो. आम्हाला ना आईबाबांनी शिकवलं ना शाळेत शिकवलं. आम्ही असल्या शाळांमधून आलोय की जिकडे माहीत पण नव्हतं हे सगळं ब्लॉगिंग वगैरे आणि हे काय असेल ते. ऑब्विसली शाळेत नाही शिकवत, तरी पण थोडा कल्चर मॅटर करतो, सराउंडिंग मॅटर करतो. आम्ही तर बस कॅमेरा पकडतोय, थोडं बोलतोय बस. भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये. गजरा रे गजरा रे तेरे काले काले नैना, गजरा रे तेरे काले काले नैना, तेरे नैना तेरे काले काले नैना,
आता आम्ही कुठेतरी आलोय दोना पावला बोला काय डोना पावला काय डोना पावला दोनो पावला बोलतो अरे तोच बोलला ना तो बोलला दोन माणसांची नाव आहेत दोनो म्हणजे पावला मॅन होती सॉरी दोनो मॅन होता डोनो पावला पावला लेडीज होती असं काहीतरी होतं माहित नाही तो बोलला त्या जागेवर आलोय दोना पावला कुठेतरी आलोय आम्ही लोक प्रोनाऊन्स नाही करायला येतं मला अरे चालायचंय यार नाही आता चल उतरायचंय खाली बस तिथून फिरायचंय अरे ठीक आहे ना फिरायला तर आलोय डायरेक्ट पब मध्ये जाणार आहे का आपण जायचंच आहे पाहिजे बीएससी पडली आहे त्याला मी ए ठीक है उतना तो चलता है ऐसा कुछ नहीं ये अम्बा इधर आ कुछ डिस्कशन करते विलेज ए इधर आ, आपण कुछ डिस्कशन करते स्कूलच्या पोरांना घ्यायचं काय डिस्कशन मध्ये हाय कर ना अरे हाय कर ना हा हाय करायला बोल ना त्याला त्यांना हाय कर यांच्या टी शर्ट वर लिहिलंय टी शर्ट वर लिहिलंय ते दाखव गाडी बघ रे लावड्या पुढे ढकलतो मला ए ब्रो ओ शेट ए ब्रो हाय कर तुम्हाला मराठी येते येते हे तुमच्या पार्टीचे लिहिले ना दोनो पावला काय लिहिले दोना पावला झाला घेतला दोनो पावला बोलतो दोना पावला बोलतो तूच बोललाय दोन पावला डोना पावला जायचंय दोनो नशीब हा नाही बोलला टेंगे वेगळंच काहीतरी बोलला अरे ते लोकच तो नागेश मैं क्या बोल रहा हूँ वो देख रास्ते में ही चिल्ला रहा है चैक 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 कर रहा है वो देख गाड़ी में कैसा कर रहा था एवरीवन दैट हैज चॉइस मला ते एक हे मला पण दे ना एक गोट यार अरे गना इधर ही था कब से थम्स अप इसको चांस बैठ ए बाळा लिया नहीं भाई ए बाळा इसको बोला मेरे हाथ से पसंद है उसको समझा ना बाद में बोलने का नहीं आंबा तुझं गाव कोणचं आहे खेड हा? खेड खेड हे कुठे आहे? खेड कुठे आहे म्हणजे रत्नागिरी आमच्या पुण्यामध्ये पण आहे नाही रत्नागिरी पुणे काय तू सातारचा आहे घाट आमचा आहे ना भाई हा मग काय सर तू तिकडेच आहे रत्नागिरीच आहे shit. हा. मला आपले फेवरेट्स बघितले पुणे लातूर तो सोलापूर सोलापूर. घाट भाई गाणं सोलापूरचा आहे हा मग अरे हा टेंभुर्णी दाखवायला टेंभुर्णी गावरण आहे तो गावरण गावरान भाई एका अपडेट मुळे काय व्हिडिओ येतात बेंचवर काय बोलतो ना काय बस आपण चालत चालले बरोबर आहेत ना त्याला बोललो तुमची हे सगळी रत्नागिरीची public लोकं चालले. आवडत नाही मला. रत्नागिरीचा कोण आहे माहिती आहे? काजू बघतो असं दाखवलं जसं काय गोव्यालाच गाव आहे यांचं मी नाही दाखवलंय भाई ती अजून एक ब्लॅक कॅप होती ती कोणाची होती ममच्याची मग हातात पकडायला गाण मारायला आणली इकडे ही पर्यंत पण ममच्याचीच आहे ए बाबा काय जास्त दोन जण घेऊन फिरतो उच्चू 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 टोपी ले जरा नाही जे करत होतास ते कर ना जरा काय करत भाई अभी बोल रहा था पीछे बेटा है मेरा बेटा है अभी पीछे बोला बेटा है मेरा काय करत होता हाँ, तो उच्चू 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 ब्लॉग ये चल रहा है तो अरे मुंह पे कोड गाली- वर्ड है अरे बोल ना भाई बोल 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 बीप बोल करेंगे रे. बीप करेंगे पब्लिक को इसकी वजह से मुंह खराब नहीं करने अरे कोड वर्ड है बुलाने का उच्चू 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 तोंडात येतो का तुच्चू तुच्चू वापस बीप करना पड़ेगा अभी नहीं बीप करूंगा भाई अभी बीप नहीं करूंगा बेइज्जती हो गई आता हेच ठीक आहे सकाळी आम्ही घरून निघालेलो थोडं लवकर उठायला लेट झाला थंडीमुळे रात्री पटेलीमध्ये 3 पंखे लावून झोपलेलो आम्ही लोक उघडे आणि सकाळीची थंडी बघितली कोणाला उठायची पण शुद्ध नव्हती हा. अरे मत रे मारो मत उसको टाकू नका यार. हे कचरा नको करू यार इकडे बघ ना कुठेतरी क्लीन आहे जागा म्हणून तुम्हाला मी लोक फर्स्ट टाइम आलो गोवामध्ये दुसरं पण काहीतरी बघायचं ना फक्त दारू दारू काय आहे? अरे दारू ती मजा आहे सेव वॉटर ड्रिंक बियर ओनली आता टी शर्ट मी तुला गिफ्ट करणार आहे आताच कर ना घालायला काय भाईचा J7 चा ब्रँड आहे टी शर्टचा
तुम्हाला काय हवं असेल तर कॉन्टॅक्ट करा जेरीला. टी शर्ट कस्टम प्रिंटिंग मध्ये भेटून जाईल. कस्टम प्रिंटिंग मध्ये भेटून जाईल. प्रिंटिंग मध्ये बोलला की प्रिंटिंग मध्ये बोललास? पेंटिंग रे तू तुझा तांब्याच्या तांबे आहे आम्ही नाही बाबा शिलेंद्र. तांबे तुम्ही शाळेचं आता नाव घ्यायचं नाही. नाल्याच्या तांबे शाळेचं नाव घ्यायचं अरे नाही. ठीक आहे तांबे ठीक होता पण हे नाल्याच्या घाणीतले साने शाळा आपल्याला काय सांगायचं? त्यांच्या शाळेच्या बाहेर कुत्र्या हागून कसे केक बनवून जायचे अरे ते बाजूला गल्लीतले कुत्रे आणि पण तिकडचेच वडापाव खायचे लोक. 2 रुपये का आंटी 2 रुपये का एक वडापाव. कधी कधी चटणी. हे अशी घाण असते म्हणून बोलतो प्रफुल्ल अंधारे अंधारे या माणसासोबत राहायचं नाही. तुम्हाला जर प्रोफेशनल लाईफ जगायचं असेल तर अशा माणसाकडून तुम्ही लांब राहावे. ही काय म्हणजे गावठीगिरी ही तुम्हाला पद्धतशी दाखवली जाईल. हे बघा बघा अरे जेरी फुल ऑन फोकस ऑन बॉडी. ही बघा ही बघा ही आहे चप्पल बघा चप्पल पप्पा. नाही मी काय बोलतो याचे चष्मे कुठून घेऊन देतो रे तो याला. हो ते लहानपणासारखे चष्मे घेतो ते. कुछ भी हो 100 रुपये का ब्रँड आहे भाई. आमचे नाही रे 100 रुपयाचे. आमचे 750 रुपयाचा एक चष्मा आहे माझा. पैसा माहिती नाही. खरं मस्ती नाही करत आहे मस्ती तू. नाही करत आहे बा. तोंड तरी बघितलंस का? अरे हो, परवाच चालेल. घेतले बघ. 7 रुपयाची फॅरन लवली लावणारा तू. अरे चष्मा घाला रे. हा 750 आहे. याचा हा 1200 आणि बाळाकडे आहे बाळाने घातलं तो पण 1200. 100 चष्मे बघा. गोल्डन कलर हे कलर चमकी चमकीले दाखवा. पगार जाएगा तेरा इसमें. इसमें 100 रुपया का थोडी पगार आहे मेरा. इतना सस्ता जगह काम नहीं करते रे भाई. शर्टाचे बटन बघा केस काढून आलेला आहे. नाही त्याच्या अंगावर केसच नाही आली पाहिजे. म्हणजे काय आहे नक्की? ते मधला पुढ्या, माणूस पुढ्या. असतो माहितीये. पुढे मधला माणूस असतो माहितीये तुला. त्या टाईपला ड्रेस घालून फिरत जाऊ नको. बघ, केस आता हे बघ ना केस तरी आहेत का बघायला. अरे तिथे कुठे इथे बघ. इथे पण नाही खाली. खाली आहे. अरे करत नाही ते बघ. त्याच्या खाली आहे. भाई पॅन्ट देख रे ब्लॅक वाला अच्छा कौन सा. ए नागे ड्रेस अच्छा लगेगा. अच्छा लग रहा है. नहीं नहीं अरे नहीं नहीं देख खाली देख खाली देख ना. माझ्या गर्लफ्रेंडला गिफ्ट करतो. होय का रे परफेक्ट बोलला. हा होईल बरोबर. हा होतंय. चांगला दिसत होता घे ना. नागे भारी दिसत होता. नागे हे मस्त दिसत होतं. तू शर्टच्या जागी हे घे बाबा. चांगला करत आहे मस्त दिसत होता. मागे सिरियसली आहे. इकडे शॉपिंग करायला खूप काय आहे रे. तुमच्याकडे पॅरी लोक आहे घ्या ना तुमच्या पॅरीला. एवढं सगळं काय आंबा तुझ्याकडे नाही ना पॅरी. तू इकडे ये लवड्या. आपण सिंगल लोक आहे इकडे. आपण बघूया ना फक्त. नेक्स्ट टाइम घेऊन येऊया. दोना पावलामध्ये इकडे जागा आहे तिकडे आम्ही लोक चाललोय. तिथे 50 रुपीज घेतले पर पर्सन. बघा ही जागा आहे ती सिंगमची शूटिंग झालेली. हा आणि हा जयकांत शिकरे. एवढा मोठी जागा दिसत होती ती. ये गोवा मेरा है. मैं इस गोवा का जयकांत शिकरे. एवढे नक्की किती बाप आहे तुझे? तू भूल मत किधर खड़ा है. जयकांत शिकरे के एरिया में खड़ा है. बाप बदलता है रोज. कभी तो एक मिनिट टिका रे. दोना पावला मध्ये सेंटरला दोना पावला काय इकडे नाव आहे तरी तुझ्या गोवात. दोन प्रेमी होते. हे तरी ठीक आहे तरी आम्ही गाणगापूरला गेलो तिकडे तर काय खतरनाक नाव होती गावांची. विलवडी विलवडी नाव होती स्टेशन. विलवडी खतरनाक.